नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। शाळा की मृत्यूचा सापळा? अक्कलकुव्यातील विद्यार्थ्यांचा जीव मुठीत। प्रवेशोत्सव ढोल ताशांचा तर वर्गखोल्या जीर्ण अवस्थेत। धक्कादायक वास्तव। आधी आदर्श योजना कागदावरच। प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण आता उघड्यावर। एकीकडे राज्यभर शाळा प्रवेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होत असताना नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील काठी आणि चापडाफळी येथील जिल्हा परिषद शाळांमधून शिक्षणाचं विदारक चित्र समोर आलं आहे। जिल्हा प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे येथील 200हून अधिक चिमुकल्यांना दररोज मृत्यूच्या छायेत बसून धडे गिरवावे लागत आहेत। भिंतींना गेलेले तडे आणि कोसळणारे छप्पर पाहून शासनाला मोठी दुर्घटना होण्याची प्रतीक्षा आहे का, असा संतप्त सवाल पालकांनी उपस्थित केला आहे। काठी येथील जिल्हा परिषद शाळेच्या 4 वर्गखोल्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे। पावसाळ्यात छप्पर गळत असल्याने वर्गात पाणी साचते। खिडक्यांची तावदाने फुटलेली असून दरवाजे तुटलेल्या अवस्थेत आहेत। चापडाफळी येथील स्थिती तर अधिकच भीषण आहे। तेथील इमारत इतकी जीर्ण झाली आहे की शिक्षकांना नाईलाजास्तव मुलांना झाडाखाली किंवा वर्गाबाहेर बसून शिकवावे लागत आहे। अनुसूचित जमातीच्या गावांचा विकास करण्यासाठी प्रधानमंत्री आदी आदर्श ग्राम योजना जाहीर करण्यात आली। या अंतर्गत शाळा दुरुस्ती आणि नवीन खोल्यांच्या बांधकामासाठी निविदा प्रक्रिया देखील पूर्ण झाली। मात्र जिल्हा परिषदेच्या काही अधिकाऱ्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे आणि नाकर्तेपणामुळे या कामांना ब्रेक लागला आहे। निधी असूनही काम का रखडले, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे। जिल्हा परिषदेच्या शाळा या ग्रामीण भागातील ज्ञानाचे मुख्य स्रोत आहेत। मात्र काठी, चापडाफळी आणि लिंबीपाडा येथील इमारती कधीही कोसळू शकतात। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने निधी मंजूर करावा, अन्यथा पालकांचा संयम सुटेल, असे माजी जिल्हा परिषद सदस्य CK पाडवी यांनी तळोदा वृत्तांकनशी बोलताना सांगितले आहे। काठीमध्ये ज्या जीर्ण शाळा इमारत आहे त्यासाठी आम्ही CO साहेब आणि वरिष्ठ लेवलला मागणी केली होती। एक दिवशी CO साहेब स्वतः येऊन गेले, पण कात्रीला त्यांना उशीर झाल्यामुळे त्यांनी प्रत्यक्षात ते बघता आलं नाही। पण त्यांनी BDO आणि बांधकाम विभागाला आदेशित केले आणि त्याप्रमाणे त्यांनी बघितले आणि आता चापडाफळी ते पडके म्हणजे चापडाफळी तर गंभीर विषय आहे, ती नवीनच इमारत पाहिजे असं आहे, परंतु दुरुस्ती देणार असं चाललं आहे। तर दुरुस्तीमध्ये किती काम होतं ते त्याच्यावर आहे। आणि लिंबीपाडा इथे पण 1 ते 7 वर्ग आहे, 2च वर्ग खोली आहे चांगल्या प्रकारे। ती दुरुस्ती केली तर वर्गखोल्या दुरुस्ती होऊ शकतात। अशा पद्धतीने CO साहेबांना आम्ही विनंती केली आणि त्याप्रमाणे ते पुढील मार्ग लागेल असं आशा आहे, पण आता बघू कसं होतं। त्याचबरोबर आम्ही वारंवार पत्रव्यवहार केला, निवेदने दिली, पण शासनाला पाझर फुटलेला नाही। चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ थांबवून तातडीने नवीन बांधकाम सुरू करावे, असे काठीच्या माजी सरपंच स्नेहा जितेंद्र पाडवी यांनी सांगितले। तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्कसाठी उपसंपादक रवींद्र वळवी मोलगी। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।